मित्रांनो, महाशिवरात्रीपासून घरात दररोज 3 महिने गुरुचरित्राचा हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. जे तुम्ही मनापासून मागाल ते तुम्हाला नक्की मिळेल. गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील, तुमच्या आयुष्यातील, तुमच्या जीवनातील सर्व अडचणी ते दूर करतील. मित्रांनो, गुरुचरित्राची शक्ती, गुरुचरित्राची पॉवर तुम्हाला माहीत असेलच की गुरुचरित्र पूर्ण वाचल्याने आपल्याला काय फळं मिळतात आणि त्याचा फायदा काय असतो, त्याचा लाभ काय होतो. परंतु भरपूर लोकांना संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण करणं शक्य नसते, नियमांचे पालन करणे शक्य नसते, धावपळ असते, धकाधकीचं जीवन आहे, त्यामुळे भरपूर लोकांना वेळ मिळत नाही. मग त्यांच्यासाठीच भरपूर लोकांसाठी गुरुचरित्राचे वेगवेगळे अध्याय आहे, वेगवेगळ्या लाभांसाठी. तर तुम्ही सुद्धा तुमच्या अडचणीनुसार, तुमच्या समस्येनुसार तुम्ही या अध्यायांचे वाचन करू शकतात. आज आम्ही तुम्हाला असा एक अध्याय सांगणार आहे ज्याचे वाचन तुम्ही महाशिवरात्रीपासून करू शकतात. आज 15 फेब्रुवारीच्या दिवशी महाशिवरात्री आहे. आजपासून वाचन केलं तरी चालेल, उद्यापासून केलं तरी चालेल, परवापासून केलं तरी चालेल. तुम्हाला ज्या दिवसापासून वेळ मिळेल त्या दिवसापासून रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर याचे वाचन करायचे आहे. सकाळीच वाचन करायचे, कारण संध्याकाळी नाही करायचे. कारण दिवसभर आपल्याकडून काही खाल्लं जातं, कोणाचा स्पर्श होतो, कुठे येणं जाणं होतो. सकाळी आपण अंघोळ केल्यानंतर शुद्ध असतो, काहीच खाल्लेलं नसतं. त्यामुळे आपण सकाळीच अंघोळ करून या अध्यायाचे वाचन करून घ्यायचे. एकूण 3 महिने 90 दिवस या अध्यायाचे वाचन करत राहायचे, कंटिन्यू करत राहायचे. 3 महिन्याच्या आत आपल्याला चांगली शुभ वार्ता मिळते, शुभ घटना आपल्यासोबत घडतात, आपले कामं पूर्ण होतात, ज्या गोष्टी अडकलेल्या असतात त्या गोष्टी पूर्ण होतात, काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होतात. हा अध्याय आहे गुरुचरित्राचा 52वा अध्याय. हो मित्रांनो, 52 अध्यायांचे जे गुरुचरित्र असते त्यातला 52वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. तुमच्याकडे संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण असेल तर त्यामधून तुम्ही हा अध्याय वाचू शकतात, किंवा गुगलवर तुम्ही गुरुचरित्राचा 52वा अध्याय सर्च केला तर तुम्हाला PDF फाईल मिळेल. ती PDF फाईल डाउनलोड करा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मोबाईलमधून वाचलात तरी चालेल. याचे कोणतेही नियम नाही, फक्त सकाळी आंघोळ करूनच या अध्यायाचे वाचन तुम्हाला देवघरासमोर बसून करायचे आहे. कोणीही या अध्यायाचे वाचन करू शकतं. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.